सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आगामी भागात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ऐश्वर्या आणि तिलोत्तमाच्या कारस्थानांना आव्हान दिले जाणार असून स्पर्धेचा निकाल काय लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। घडले असे की बबलू सारंगजवळ येतो आणि त्याला एक व्हिडिओ दाखवतो। तो सारंगला म्हणतो, सारंग दादा हा व्हिडिओ बघ, वहिनीने या स्पर्धेत भाग घेतला होता आणि तिच्या व्हिडिओला खूप व्ह्यूज पण मिळाले आहेत। सारंग जेव्हा तो व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो। तो व्हिडिओ सावलीचा असतो आणि त्याला 1 मिलियन व्ह्यूज मिळाल्याचे पाहून सारंगला कळते की सावलीने या स्पर्धेत भाग घेतला होता। सारंग बबलूला विचारतो, जर सावलीने भाग घेतला होता तर आपल्याला हा व्हिडिओ का दिसला नाही? यावर बबलू म्हणतो की कोणीतरी तो व्हिडिओ डिलीट केला असावा। सारंग मग म्हणतो, ठीक आहे मी बघतो काय करायचं ते, आणि तिथून निघून जातो। तेवढ्यात ऐश्वर्या त्यांचे बोलणे ऐकते आणि लगेच तिलोत्तमाकडे धाव घेते। ती तिलोत्तमाला सांगते की सारंगला व्हिडिओ डिलीट झाल्याचे कळाले आहे आणि आता त्यांचे कारस्थान उघड होईल हे टाळण्यासाठी ती तिलोत्तमाला लवकर निकाल जाहीर करण्यास सांगते। तिलोत्तमा चांगलीच घाबरते। तिलोत्तमा स्टेजवर जाते आणि विजेत्याचे नाव घोषित करणार तेवढ्यात सारंग तिला थांबवतो। थांबा, अजून स्पर्धा संपलेली नाहीये, आणि सायलीचा हात धरून तिला स्टेजवर घेऊन येतो। हे पाहून जगन्नाथला खूप आनंद होतो। तो म्हणतो, वा, माझी मुलगी आली, या स्पर्धेची खरी विजेती माझी मुलगीच होणार। दुसरीकडे ताराचा चेहरा पडतो, कारण तिला भीती वाटते की आता सावलीच ही स्पर्धा जिंकेल। मित्रांनो, ऐश्वर्या आणि तिलोत्तमाच्या कारस्थानांना आता सारंगने सडेतोड उत्तर दिले आहे। तो सावलीला स्टेजवर घेऊन आला आहे। आता या स्पर्धेची विजेती सावलीच होणार का की ऐश्वर्या आणि तारा अजून काही नवीन डाव खेळणार का? सध्या तरी ऐश्वर्या आणि ताराचे कारस्थान पूर्णपणे उघड झाले आहे। या स्पर्धेचा अंतिम निकाल काय लागतो हे पाहणे फारच मनोरंजक ठरेल, नाही का? मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच लेटेस्ट प्रोमो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।